घडामोडींपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. वाहनधारक आणि चालकांना लक्ष्य करत ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार झपाट्याने वाढत असल्याने परिवहन विभागाने नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिलाय. बनावट वेबसाईट, संशयास्पद मोबाईल ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती व बँकिंग तपशील मिळवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत असल्याने परिवहन विभागाने स्पष्ट केले. तर ज्या बनावट संकेतस्थळ अथवा फाईलच्या माध्यमातून फसवणूक होऊ शकते त्याची माहिती देखील परिवहन विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. वाहन परवाना, वाहन नोंदणी, ई-चलन भरणा आदी सेवांच्या नावाखाली नागरिकांना SMS किंवा WhatsApp संदेश पाठवून आपल्या वाहनांचे चलन बाकी आहे, परवाना निलंबित होणार आहे, तातडीने तपासणी करा अशा भ्रामक सूचना दिल्या जातात. या संदेशामध्ये अधिकृत संकेतस्थळासारखी दिसणारी लिंक दिली जाते. नागरिकांनी त्या लिंकवर क्लिक करताच ते बनावट वेबसाईटवर पोहोचत असतात. ही संकेतस्थळे अगदी सरकारी पोर्टलसारखी दिसतात. अशा पद्धतीने तयार केलेली असल्याने अनेक जण त्यावर विश्वास ठेवतात आणि वाहन क्रमांक, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक तपशील, OTP यासारखी संवेदनशील माहिती भरतात. यानंतर फसवणूक करणारी या माहितीचा वापर करून नागरिकांच्या बँक खात्यातून थेट पैसे काढतात, तर क्रेडिट, डेबिट कार्ड व्यवहार करतात किंवा मोबाईलमध्ये रिमोट ॲक्सेस मिळवून आर्थिक व्यवहारावर नियंत्रण घेतात. काही प्रमाणामध्ये APK फाईल डाउनलोड केल्यानंतर मोबाईलमध्ये मालवेअर इन्स्टॉल होतो आणि तो वापरकर्त्यांच्या नकळत OTP, पासवर्ड, कॉन्टॅक्ट आणि इतर गोपनीय माहिती चोरून सायबर गुन्हेगारांकडे पाठवत राहतो. परिणामी काही मिनिटातच खात्यातील रक्कम साफ होण्याच्या घटना घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने स्पष्ट केलं आहे की विभागीय परिवहन कार्यालय किंवा परिवहन विभाग नागरिकांना कधीही WhatsApp, SMS किंवा इतर माध्यमातून पेमेंट लिंक पाठवत नाही. कोणत्याही प्रकारचे दंड भरणे, वाहन नोंदणी अथवा लायसन्स संबंधी सेवा या केवळ अधिकृत सरकारी पोर्टलवरच उपलब्ध असतात. याचा आपण लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेलं आहे. आम्ही देखील आमचं दैवत गमावलंय. आज देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी हे दादा आपल्यात नाहीत या भावनेने शोकाकुल आहेत. त्यात आम्ही एकमेकांना सावरतोय, एकमेकांना धीर देतोय, पण जे काही दुर्दैवी राजकारण शरदचंद्र पवार गटाकडून केलं जाते ते अत्यंत चुकीचे आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली. शरदचंद्र पवार गटाकडून वारंवार विलिनीकरणाचे वक्तव्य येत आहेत. त्यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे या माझा दादा गेला त्यामुळे ज्या काही चर्चा सुरू होत्या त्या आता गौण आहेत असे बोलत आहेत. तर दुसरीकडे आमदार रोहित पवार व खासदार अमोल कोल्हे हे पडदे आडून सातत्याने विलिनीकरणाचा मुद्दा माध्यमांसमोर बोलून महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करणारे वातावरण तयार करतायत असा आरोप देखील परांजपे यांनी केला आहे. आमचं दैवत आदरणीय अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. विमान अपघातासाठी जबाबदार असलेली VSR कंपनी असेल, पायलट किंवा ट्रॅक रेकॉर्डर असेल, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे ही आमच्या पहिल्या दिवसापासून भूमिका आहे. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या प्रकरणाची CBI मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे, हेही परांजपे यांनी स्पष्ट केले. अनैतिक संबंधाच्या रागातून प्रेयसी आणि तिच्या पतीने राजू यादव याची गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी दाम्पत्याला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचे मुंब्रा पोलिसांनी सांगितले. मोहम्मद आबिद अब्दुल वाजिद मलिक आणि त्याची पत्नी फरीन मोहम्मद आबिद मलिक अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. राजू हा मुंब्रा खर्डी रोड भागात वास्तव्यास होता. 17 फेब्रुवारीला त्याचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत एका इमारतीच्या निर्माणाधीन सदनिकेत आढळून आला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंब्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास केला असता फरीन आणि तिचा पती मोहम्मद आबिद अब्दुल वाजिद यांनी त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असता त्यांनी हत्येची कबुली दिली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. राजू हा विवाहित असून याच भागात राहणाऱ्या फरीन हिच्यासोबत त्याचे 8 महिन्यापासून अनैतिक संबंध होते. याबाबतची माहिती फरीन हिच्या पतीला मिळाली होती. राजू याची हत्या करण्याचा निर्णय दोघांनी घेतला. 17 फेब्रुवारीच्या मध्यरात्री फरीन हिने त्याला इमारतीतील निर्माणाधीन सदनिकेत बोलवले. तिथे फरीन हिने त्याला शीतपेय दिले आणि त्यामध्ये एक रसायन मिसळले होते.
राजू याला गुंगे आल्यानंतर फरीन हिचा पती तेथे आला व त्याने राजूचा गळा चिरून हत्या केली अशी कबुली आरोपीने दिली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर आज ठाणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. यावेळी सर्व पक्षाचे गटनेते, ज्येष्ठ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रवादीचे अजित पवार गट महापालिकेतील गटनेते नगरसेवक नजीब मुल्ला हे अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना भावूक झाले, तर शरद पवार गटाचे गटनेते अशोक शानू पठाण यांनी अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीसाठीचे निवेदन महापौरांनी सरकारला द्यावे अशी विनंती केली. ठाणे महापालिकेत नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर प्रशासकीय राजवट सुरू होती. महापालिका निवडणुकीत नगरसेवक निवडून आल्यानंतर पहिली सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेचे शिंदे गट महापालिकेतील गटनेते पवन कदम यांनी अजित पवार यांच्या निधनाची घटना मनाला चटका लावून गेल्याचे म्हटले, तर भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांनीही अजित पवार यांच्या कार्याविषयी भावना व्यक्त केल्यात. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांनी अजित पवार यांच्यासोबतचे अनेक किस्से मांडले. अजित पवार यांच्यासोबतची त्यांची शेवटची भेट कशी झाली, अजित पवार यांचे मिळालेले मार्गदर्शन, सकाळी उठून काम करण्याची त्यांची सवय याविषयी नजीब मुल्ला हे भाषण करताना भावूक झाले होते. वागळेशेठ भागातील यशोधरनगर, सावरकरनगर परिसरात गेल्या अनेक वर्षापासून पाण्याची समस्या गंभीर होत चालली. परिसरात पाण्याची टाकी असूनही रहिवाशांना पाणी मिळत नसल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी शिवसेना ठाकरे गट पक्षासह मडके फोडून आंदोलन केले. पाणी वेळेवर मिळाले नाही तर येत्या दिवसात नगरसेवकांच्या कार्यालयावर तसे घरासमोर मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. वागळेशेठ भागातील सावरकरनगर, यशोधरनगर परिसरात मोठ्या संख्येने माडा वसाहती, 4 मध्ये इमारती तसेच चाळी आहेत. हजारोच्या संख्येने या परिसरात नागरिक वास्तव्यास आहेत. या भागातील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षापासून पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. वेळोवेळी याविषयी देखील नगरसेवकांना तक्रारी केली असतानाही नगरसेवकांकडून केवळ रहिवाशांच्या बैठका घेतल्या जातात. या बैठकीत सावरकरनगर येथील MMRT या मैदानात नवीन पाण्याची टाकी बांधून देऊ असे आश्वासन दिले जाते, परंतु प्रत्यक्षात अद्याप टाकीचे काम सुरू झाले नाही असा आरोप या भागातील रहिवाशांनी केला आहे. रहिवाशांनी आज शिवसेना ठाकरे गट पक्षाच्या सोबतीने मटके फोडून आंदोलन केले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमिला भांगे आणि राजू शिरोडकर यांच्यासह इतर कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच रहिवासी या आंदोलनात सहभागी झाले होते. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.